नेमकं काय प्रतीत होतं? निश्चितपणे म्हणजे 2001ला ज्यावेळेला ही पॉलिसी आली, क्रीडा धोरण जे अस्तित्वात आलं, त्याची अर्थात तयारी जे 1980च्या दशकापासून सुरू होती, जेव्हा 1982मध्ये आपण आशियाई क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं. पण 2001ला ती पॉलिसी आली, पण त्याचे जे मूलभूत मुद्दे आहेत ते आत्ताच्याही पॉलिसीमध्ये आहेतच. म्हणजे सक्षमीकरण महिलांचं असेल किंवा क्रीडा सुविधा ज्या आहेत त्या उभारणं, पायाभूत सुविधांची निर्मिती करणं, जास्तीत जास्त सहभाग वाढवणं खेळाडू म्हणून किंवा खेळाडूंचा गुणवत्ता शोध, या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या पूर्वीच्याही धोरणामध्ये होत्या. पण कदाचित त्याची जी अंमलबजावणी असते किंवा त्याला एक निश्चित ध्येय किंवा टार्गेट ठेवावं लागतं, एक लक्ष्य निश्चित करावं लागतं, तसं ते न झाल्यामुळे धोरण आहे पण प्रत्यक्षामध्ये त्याचं काही परिणाम जे आहेत त्याचा प्रभाव जो आहे तो आपल्याला जाणवत नव्हता. मात्र आता हे जे धोरण आलेलं आहे 2025चं, त्याच्यामध्ये काही गोष्टी आपण जेव्हा वाचतो, त्यातली वैशिष्ट्य वाचतो, तेव्हा लक्षात येतं की जे आत्ताच्या काळाला हे अनुकूल आहे. आणि प्रामुख्याने एक जो शब्द वापरला आहे तो म्हणजे ग्लोबल, आपल्याला जी ताकद वाढवायची, जागतिक आपल्याला शक्ती जी वाढवायची क्रीडा क्षेत्रातली, बरोबर. त्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचं आहे. आणि याचा अर्थ जसं बाकीचे वेगवेगळे क्षेत्रामधले आपण निर्णय घेतोय, जसं आर्थिकदृष्ट्या आपण आज 4थ्या क्रमांकावर असलेला देश आहोत, तर तशाच पद्धतीने जर आपण क्रीडा क्षेत्रातही करून दाखवलं तर त्या दृष्टीने धोरण जे आहे ते मला वाटतं लोकांनी त्याचा विचार केला पाहिजे. अगदी तुम्ही आता म्हणालात तसं